नमस्कार मंडळी, मी देवा झिंजाड. माझा मित्र आहे बबलू वडर आणि त्याच्या दोन ओळी आहेत त्या किती अंतर्मुख करतात फक्त बघा. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक, विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक, रक्ताच्या नात्यालाही लागते फेसबुक, रक्ताच्या नात्यालाही लागते फेसबुक. किंवा मी फार गमतीने म्हणत असतो की फेसबुकवर हजारो मित्र आणि गल्लीत ओळखत नाही काळं कुत्र. हो, ही अशी परिस्थिती आजूबाजूला. एक मध्ये घटना सुद्धा घडली होती की जिचे 40 लाख फॅन फॉलोअर्स होते, पण तिचा अचानक मृत्यू झाल्यानंतर खांदा द्यायला माणसं नव्हती. अशा ह्या इंटरनेटच्या मोहजालात, त्या इंटरनेटच्या मायाजालात सापडलेली ही पिढी आहे. आता जेनझीने जो केलेला यलगार आहे आणि सत्ता उलटून टाकली, जो प्रकार घडला नेपाळमध्ये, त्याचे आपण साक्षीदार आहात. इंटरनेट काय करू शकतं? जरी मानवी प्रगतीतील सर्वात महत्वाचा शोध म्हणजे इंटरनेट असलं तरी इंटरनेटमुळे काय होऊ शकतं हे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक हे इतकं आपल्या भोवती आले आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि सोशल मीडिया अशी परिस्थिती झालेली आहे. ह्या मोहजालात, ह्या तंत्रज्ञानामुळं माणसं जितकी जवळ आली, जग जितकं जवळ आलं, तितकेच अनेक गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत. आणि ह्याच गंभीर प्रश्नांचा आढावा घ्यायचं काम, त्या गांभीर्य अधोरेखित करायचं काम आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्या कशा असतील हे भयसूचन करायचं काम, किंवा ह्या इंटरनेटमुळे नेमकं काय घडणार आहे याचं भयसूचन करायचं काम नेटपर्णी ह्या कादंबरीत अतिशय साध्या सोप्या भाषेत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. सुनीता बोर्डे यांची ही कादंबरी आहे. आमच्या समकालीन लेखकांमध्ये ही एक महत्वाची लेखिका आहे. इंटरनेटच्या युगात सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य हिरावून बसलेली पिढी, विशेषतः जेनजी, त्या माणसांना हे माहित नाही की यांच्या समोर काय भीषणता वाढवून ठेवलेली आहे. आणि नेमक्या त्याच प्रश्नांवर भाष्य करणारी ही आगळी वेगळी कादंबरी आहे. आता तुम्ही घटपर्णी हा शब्द ऐकला असेल. घटपर्णी एक वनस्पती असते बघा. ह्या कादंबरीचं नेटपर्णी हे नाव ठेवण्यापाठीमागची भूमिका आणि विचार समजून घ्यायचा असेल तर घटपर्णी ही काय वनस्पती हे समजून घेतलं पाहिजे. तर घटपर्णी ही एक मांसाहारी वनस्पती आहे. ती वनस्पती आपल्या आकर्षक रंग आणि सुगंधाच्या साह्यानं भक्ष्याला स्वतःकडे आकर्षित करून घेते आणि एकदा भक्ष्य आकर्षित झालं, त्या घटपर्णीच्या टप्प्यात आलं की क्षणार्धात त्याला गिळंकृत करून टाकते. आणि त्याचप्रमाणे ह्या इंटरनेटच्या युगात जी काय समाज माध्यमं आहेत, जी काय सोशल माध्यमं आहेत, हे जे काय महाजाल आहे सोशल मीडियावरलं, त्याला नेटपर्णीची उपमा दिलेली लेखिकेने. आणि ही नेटपर्णी म्हणजे घटपर्णीची बहीणच वाटते मला. ही नेटपर्णी जी आहे ही भक्ष्यासाठी घात लावून बसलेली. भक्ष्य कोण आहे? तुम्ही, आम्ही आणि ही सगळी जी काय नेट वापरतायत मंडळी, वेगवेगळ्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून जे समाज माध्यमाचा वापर करतायत, ही सगळी माणसं ह्या नेटपर्णीची भक्षक आहेत. आणि त्या नेटपर्णीच्या माध्यमातून म्हणजेच ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विघातक विचारांच्या टोळ्या वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भाषेत, वेगवेगळ्या प्रांतात बसलेल्या आहेत आणि त्या घात लावून बसलेल्या आहेत. त्या कधीही कुणालाही स्वतःच्या स्वार्थासाठी गिळंकृत करायला पुढे मागे पाहत नाहीत. त्याची अनेक उदाहरणे आहेत. कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुंदर आणि उत्तेजक ज्या ललना आहेत, म्हणजे ज्या मुली आहेत, ज्या महिला आहेत, त्या अनेक श्रीमंत पुरुषांना स्वतःच्या जाळ्यात ओढून फसवतायत, त्यांच्याकडून आर्थिक लूट करतायत. त्यांच्या प्रलोभनांना बळी पडून सोशल मीडियावर त्यांच्याशी संपर्क वाढवतायत. आणि मग त्यातून सुरू होतो एक खंडणीचा खेळ. तुझी ही गोष्ट मला माहिती आहे, तुझा हा प्रकार मला माहिती आहे,
तुझे सगळे सिक्रेट्स माझ्याकडे आहेत आणि जर तू मला पैसे दिले नाहीत, खंडणी दिली नाही, तर मी तुझं बिंग फोडेल आणि तुला सामाजिक स्तरावर बदनाम करेल, तुझ्या कुटुंबात बदनाम करेल. मग तो माणूस अडकत जातो आणि त्या जाळ्यातच गुरफटून जातो. अशी ही नेटपर्णी. अशा ह्या नेटपर्णीच्या जाळ्यात अनेकांनी आपलं आयुष्य सुद्धा गमावलेलं आहे. आणि या नेटपर्णीच्या तडाख्यातून, या नेटपर्णीच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी अनेकांनी धडपड सुद्धा केली. काहींनी सामाजिक बदनामीच्या भीतीतून आत्महत्या सुद्धा केल्या. केवळ एका मोहापायी स्वतःचं आयुष्य, कुटुंबाची होळी, नाती उद्ध्वस्त झालेली आहेत. या पुस्तकाचं वैशिष्ट्य जर पाहिलं, यातली लेखनशैली ओघवती आहे. प्रत्येक पानावर जे प्रसंग चितारलेले आहेत ते वाचनीय आहेत. कादंबरीचं प्रवाही पण कुठेही कमी होत नाही. ही कादंबरी सातत्यानं पुढे काय हे प्रश्न विचारत पुढे जाते. वाचकाला खिळवून ठेवते, गुंतवून ठेवते. आणि विशेष म्हणजे ही कादंबरी प्रत्येक वयोगटाला आकर्षित करू शकते. इतकं सुंदर लेखन सुनीता बोर्डे यांनी केलेलं आहे. कारण सांगतो, काय, केव्हा आणि कुठे हे प्रश्न ज्या लेखकाला, लेखिकेला पडतात, तो कादंबरी, ललित लेखन किंवा कथासंग्रह लिहू शकतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. तर सुनीता बोर्डेला हे प्रश्न पडलेले आहेत आणि या प्रश्नाची उत्तरं तिनं शोधलेली आहे. यातली जी पात्र आहेत, यातली जी ह्या कथानकाला न्याय देणारी जी पात्र आहेत, आनंदसारखी, ह्या पात्रांच्या तोंडी असलेले संवाद हे आम्ही बोलतो त्या भाषेतले. यातली निवेदनाची भाषा अतिशय सोपी आहे, वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांवरती कथा कादंबऱ्या लिहिल्या जात असताना करंट इश्यू, आता आपल्या समोर जी समस्या आहे, जे चाललंय, जी माणसं ज्या परिस्थितीतून जात आहे, जी वेगवेगळ्या समस्या समोर घेऊन अतिशय कधी कधी सरकारला सुद्धा त्यात हस्तक्षेप करावा लागतो, अशा समस्यांचा शोध घेऊन त्यावर पुस्तक लिहिणं इतकं सोपं नसतं. कारण आपण बोललेला प्रत्येक शब्द हा भूतकाळात जात असतो, पण भूतकाळाचं सुद्धा वय असतं. आणि हे पुस्तक जे लिहिलंय, यातील जी नेटपर्णीची समस्या आहे, म्हणजे इंटरनेटच्या मोहजालात आणि त्यातून उत्पन्न झालेल्या सामाजिक माध्यमांच्या कचाट्यात सापडलेल्या सगळ्या माणसांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, ते प्रश्न आत्ताचे आहेत, अगदी आत्ताचे 10-15 वर्षाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा अतिशय चांगला अभ्यास करून त्याला कथा रूपात बांधायचं आणि एक चांगली कादंबरी लिहायची, ही तशी सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळं ही कादंबरी मला फार आवडली. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. याचं मुखपृष्ठ फार बोलकं आहे. घटपर्णीचाच वापर करून नेटपर्णी जे मुखपृष्ठ केलंय, हे सुप्रसिद्ध चित्रकार अनवर हुसेन सरांनी केलेले. त्यांची सगळी चित्र मला आवडतात. आणि या पुस्तकाकडे सर्वात आधी आकर्षित व्हायचं कारण हे चित्र आहे. मोबाईल आणि मोबाईल मधून जे जे काय उगवलंय, वेगवेगळी समाज माध्यमं, याचं अतिशय चांगलं चित्र अनवर हुसेन सरांनी यात मांडलेलं आहे. यातील ओघवती भाषा असतील, चपकल संवाद असतील आणि उत्कंठा वाढवत जाणारं कथानक असेल, हे सगळं कादंबरीशी खिळवून ठेवतं. आणि सुनीता बोर्डे ह्या अतिशय विवेकी लेखिका आहेत, चांगल्या वक्त्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक आपण आवर्जून वाचलं पाहिजे असं मला वाटतं. मी तर वाचलंय, फक्त मला प्रतिक्रिया द्यायला फार उशीर झाला. आणि बरीचशी पुस्तकं वाचून होतात, परंतु वेळेच्या अभावी त्याचा व्हिडिओ करणं किंवा त्यावर लिखाण करणं जमत नाही. पण वाचन मात्र सतत चालू असतं. त्यामुळं येणाऱ्या काळात नेमकं काय घडेल याचं अतिशय चांगलं चित्रण आणि चांगली डोळे उघडणी ह्या कादंबरीच्या माध्यमातून सुनीता बोर्डे यांनी केलेली आहे. हे पुस्तक आपण जरूर वाचा. धन्यवाद.